HD live streaming services only on Goan Narrative. शिवाजी राजा हा युद्ध काळापेक्षा आम्हाला शांततेच्या काळात अत्यंत धोकादायक होता. की गोयच्या आईच्या 70% भागान आमची भारतीय संस्कृती भारतीय धर्म हो तिगून उरलो. एका कारण एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे एक सायकोलॉजिकल म्हणजे एक मनाचेर हे घेता की पळय आमी तुमच्या देवळाक जे तुमचे एका काळाचे राजाचे कुलदैवत ताका आमी कितें करता पळया. शिवाजी महाराज त्या उपरांत पुढे गोंयान येयले आणि त्यांनी पुढली एक व्हडली योजना केलेली की श्री सप्तकोटेश्वराचे पुनर्निर्माण. When he came to Goa, that is the complete Tandav or the Rudra form that we see in Goa. बेतूलचा किल्लो निर्माण केलो. हे सुद्धा पोर्तुगीजांक भय घालपा खातीरच निर्माण केलेलो. त्यांच्या बाळलीच्या हवालदाराने शिवाजी महाराजांच्या आद्यन तो किल्लो बांधलेलो असा. त्याचे जे पुरावे जे मिळतात ते सगळे पोर्तुगीज दप्तरांतल्यानच मिळतात की पोर्तुगीजांक शिवाजी महाराजांचो भय कशें आशिल्लो. गोयच्या इतिहासातल्या 15व्या दशकात गोंय पोर्तुगीजाची मोलादीक वस्तू जावन आशिल्ली. गोयचे धन, गोयचं स्थानिक महत्व, गोयचे मसाले, गोयची सांस्कृतिक दायज ही गोयची समृद्धी जावन आशिल्ली. पूण गोयच्या ह्याच समृद्धीक आनी ह्याच अस्मितायेक एक काळोख दिवपी कथा आसा, जातून धर्मांतरण, देवळाचो नाश, सांस्कृतिक विठंबणेचो मेळ आसा. युती आनी नौदल म्हणजे नेव्ही पॉवराच्या खाला पोर्तुगीजांनी गोंयाक नियंत्रणान दवरले. पूण अशें म्हणटात की परिवर्तन हो आमच्या सैमेचो नेम जावन आसा. राती उपरांत दीस हो अटळ जावन आसा. अशा रित्या त्यांच्या ह्या वर्चस्वाक आव्हान दिवपाक सिंहगर्जना करीत गोयच्या ह्या पवित्र भुंयेचेर पदार्पण केले एका अशा जाणट्या राजान ज्यांच्या बद्दल पोर्तुगीज गव्हर्नर स्वताच म्हणपाक लागले की युद्ध काळान त्यांचो भंय दिसनासलो जितलो त्यांचो भंय शांततेच्या काळान दिसतालो. त्या काळान ते चड धोकादायक आशिल्ले. तेन्ना ते राजा म्हटल्यार छत्रपती शिवाजी महाराज. खूपशे लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचो गोयच्या सगळ्या समाजकारण आणि राजकारणावर किती परिणाम झालो. त्या खातीर हांव एकच सांगू शकता की गोवा जो 2 भागान आसा, जो स्पष्टपणे सामाजिक आणि राजकीय आसा, नवी काबिजादी आणि पोरणी काबिजादी किंवा जुनी काबिजादी आणि नवी काबिजादी म्हणतात. नव्या काबिजादीन 8 तालुके पडतात आणि जुन्या काबिजादीन 4 तालुके पडतात. नव्या काबिजादीचो जे 8ही तालुके आसा ते पूर्णपणान भारतीय उरले. थंयचो धर्मांतर जावन ना, थंय पोर्तुगीजांनी देवळां मोडून ना. एका कारण एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केलेले हिंदवी स्वराज्याचे कार्य याचो सर्वात व्हडलो परिणाम तो दिसता की गोयच्या आयच्या 70% भागान आमची भारतीय संस्कृती भारतीय धर्म हो तिगून उरलो. त्या खातीर शिवाजी महाराजांनी जे कार्य केले त्या खातीरच तो पोर्तुगीजांच्या त्या धर्मांधाच्या सगळ्या वावटाळीन तो उरलो. शिवाजी महाराजांच्या कार्याचो परिणाम कित्याक कसो तरेन जालो. शिवाजी महाराजांक एक कळले की आमच्या ह्या सगळ्या दर्याच्या वाठारार कोणाचें राज्य आसा, कोणाची सत्ता आसा, तर ती पोर्तुगीजांची सत्ता आसा. पोर्तुगीजांच्या कार्ताज परवानगी शिवाय म्हणजे कार्ताज परमिशन शिवाय आमच्या एक कोणाचे साधे व्यापाऱ्याचे खंयचे जहाज गलबत हांगा दर्यान सफर करिनाशिल्ले. पोर्तुगीजांचो जर कार्ताज ना जाल्यार पोर्तुगीज ते जहाज धरतले, त्यातलो माल जप्त करतले, थंयच्या लोकांक ते ख्यास्त करतले. अशे तरेन पोर्तुगीज एक आख्या आपल्या संवसाराच्यो दर्या वयले ते बादशाह समजताले. अशा टायमार एक तरुण राजा, तेजें राज्य ल्हान आसा परंतु तो एक नौदल स्थापन करता, स्वताचे नौदल स्थापन करता.
त्या खातीर ताका जे लढाई खातीर जे युद्ध नौका बांदपा खातीर त्यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांचे सहाय्य घेतले. पोर्तुगीज कारागीर लुईलाइताओ व्हिएगस याचे त्यांनी सहाय्य घेतले. ताका कल्याण भिवंडी हाडून तेजे एक नौदल सुरुवात केली. लेकिन परत पोर्तुगीज गव्हर्नराक कळले की आपलो एक मेस्त शिवाजी खातीर नौदल बांदता, नेवीचे जहाज बांदता. त्या टायमाक पोर्तुगीज गव्हर्नरनी ताका आपलो एक निरोप दिलो की तू शिवाजी महाराजा खातीर शिवाजी खातीर तू नौदल बांदू नाका, कित्याक आयज ना फाल्यां शिवाजी हे नौदल पोर्तुगीजां विरुद्ध वापरतलो. त्या खातीर लुईलाइताओ व्हिएगसने एका रातीभरात आपले जे 200 कारागीर असले कल्याणाक तेच्या गलबत बांदतले ते रातीच्यान गायब जावन तो मुंबई ठाणे त्या वाटेन पोर्तुगीजांचे जे राज्य असले त्या वाटेन तो धांवलो. शिवाजी महाराजांनी थंयचे स्थानिक कारागीर घेऊन ते नौदल पूर्ण केले आणि हांगाच्याच कोकणातलेच जे पूत आशिल्ले लोक आशिल्ले भंडारी समाजाचे खारवी कोळी समाजाचे तांकां सैनिक घेऊन हे नौदल त्याने दर्यान हाडले. एका ज्या टायमाक पोर्तुगीज अख्ख्या संवसारात आपले नौदलाचे बादशाह समजतले अशा वेळार एक तरुण राजा त्याचे राज्य लहान असा परंतु त्याने एक पोर्तुगीजांक त्या टायमाक एक आव्हान दिले दर्याक. पुढे शिवाजी महाराजांचे राज्य हांगा सगळे दक्षिण कोकणात म्हणजे कुडाळान सुरू झाले सन 1663 सालान. त्या काळात प्रांत कुडाळ हो आदिलशाच्या ताब्यान आसलो. प्रांत कुडाळचो आजच्या गोव्यातले जे पेडणे डिचोली तालुके आसले ते प्रांत कुडाळचो भाग आशिल्लो. हे शिवाजी महाराजांच्या राज्याचो भाग जाले. ह्या वाटेन शिवाजी महाराजांचो राज्य सुरू जाल्या उपरांत तेन्ना तांच्या लक्षात आयलें की कोंकण जो भाग आसा तातूंत कुडाळ आणि हे जे भाग येतात तातूंतल्यान तांचे सगळे जे देसाय किंवा जे तांचे टॅक्स कलेक्टर्स आशिल्ले ते खूब टॅक्स लोकां कडल्यान घेताले आणि जो शिवाजी महाराजांचे टॅक्सेशन सिस्टम आशिल्ली ते फॉलो करनाशिल्ले. सो तांच्या खातीर एक पत्रक काडलें की दे हॅव टू फॉलो द रुल्स विच इज लेड बाय छत्रपती शिवाजी महाराज. सो ताच्या खातीर ते आयले पोर्तुगीजां कडेन हे जे देसाय प्रभू जे आशिल्ले जे टॅक्स कलेक्टर्स. कित्याक तर शिवाजी महाराजांनी जे जमीन महसुलाचे कायदे आपले निर्माण केलेले ते पयलींच्या ह्या परंपरागत वतनदाराक ते नाका आशिल्ले. कित्याक तांकां जाय तसो महसूल टॅक्स वसूल करपाक तांकां मर्यादा येवंक लागली. त्या खातीर त्यांनी शिवाजी महाराजा विरुद्ध बंड केले आणि याच काळात सन 1667च्या सप्टेंबरान हाचो जो पोर्तुगीज गव्हर्नर आशिल्लो कोंदी सावेंसिंती त्याने एक हुकूमनामा काढलो की बार्देशान जे हिंदू शिल्लक उरलेले असतात त्यांनी एक तर धर्मांतरीत तरी जावपाचे नाजाल्यार बार्देश सोडून वचपाचे. बार्देशान त्या एक आंकडो येता की 6 ते 7 हजार हिंदू शिल्लक आशिल्ले. त्या हुकूमनामा ह्या फतव्याच्या अनुसार हांगाच्या 4000 हिंदूंनी धर्मांतर केलेले, उरले 3000 आपले जीव वाचून उरलेले. ही खबर शिवाजी महाराजाक कळलेली. या दोन्ही कारणा खातीर म्हणजे पोर्तुगीजाचो गव्हर्नरचो हिंदूंविरुद्धचो हुकूम फतवा आणि ह्या बंडखोर देसायांक खातीर शिवाजी महाराजांनी 19 नोव्हेंबर सन 1667 रोजी बार्देशवर स्वारी केली पोर्तुगीजांविरुद्ध. शिवाजी महाराजांच्या या स्वारीची जर चिकित्सा करत जाल्यार ही पहिली स्वारी असा एका भारतीय राजाची की गोंया पोर्तुगीजांवर आक्रमण करून पोर्तुगीजांक धर्म आणि राजकारणा खातीर जाब विचारपी. ह्याच्या पयलीं पोर्तुगीजांचो हांगा शेजारी कोण आशिल्लो आदिलशाह आशिल्लो, वयर निजामशाह आशिल्लो, उत्तर वयर मुघल आशिल्ले. त्यांनी कोणीही पोर्तुगीजांक विरुद्ध धर्म आणि राजकारणा खातीर असे जाब विचारूं नाशिल्ले. हो पयलो राजा की जो पोर्तुगीजांक धर्म आणि राजकारणात जाब विचार त्यांच्यावर आक्रमण करपी हो पयलो राजा. 19 नोव्हेंबर सन 1667 रोजी शिवाजी महाराजांनी कोलवाळच्या किल्ल्यावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांच्या भयानच पोर्तुगीजांचं सैन्य आग्वाद रेईश मागूश ह्या वाटेन धावले आणि शिवाजी महाराजांविरुद्ध लढपाक कोण उभे रावले लढाई करपाक तर हांगाचे पाद्री. त्यावेळेस पाद्र्यांचे पोर्तुगीजाच्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर वर्चस्व असले ते पाद्र्यांचे धर्माचे असले.
खूप अशा लढायांचे वही असतात की त्या हेच्यार किल्लेदार किंवा सेनापती पोर्तुगीजांचो तो फाटल्यान माघार घेतलो, परंतु पाद्री आपले बंदुका घेऊन लढपाक उभे रावतले. आणि अजून एक त्या टायमाचं डॉक्युमेंट असे सांगता की शिवाजी महाराजांच्या सैन्यान या पाद्र्यांक धरले, शिवाजी महाराजांच्या पुढ्यान उभे केले आणि शिवाजी महाराज त्यांना सांगले की तुम्ही हिंदू धर्म आपणायतलो, तर त्यांनी नकार दिलो आणि त्या खातीर शिवाजी महाराजांनी या पाद्र्यांक मारला. एक लढाई खातीर किंवा या धर्मांतरा खातीर शिवाजी महाराजांनी बार्देशान कोलवाळ हांगा 4 पाद्र्यांचे कंठस्नान घातले. ही पोर्तुगीजां खातीर तर एक व्हडली गजाल आसली, पोर्तुगीजांच्या धर्मांच्या हेज्या खातीर. त्या टायमाचो जो पोर्तुगीजांच्या ह्या हेज्यान गोवा शहर आशिल्ले त्या हेज्यार इंग्रजांचो जो प्रतिनिधी आशिल्लो त्याने जी नोंद केलेली आसा, जी त्याने कारवारच्या ऑफिसान धाडलेली आसा, ही आहे की शिवाजी महाराजांनी ही जी स्वारी केलेली आसा ती गव्हर्नर साविंद सेती यांनी जो हुकूम काढलेलो त्या खातीरच शिवाजी महाराजांनी बार्देशच्या हिंदूं खातीर ही स्वारी केलेली आसा आणि हो हुकूम गव्हर्नरनी फाटी घेतलो. हे इंग्रजांचे रेकॉर्ड आसा समकालीन. या घडणुके उपरांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि गोयच्या भुयेचे संबंध जुळून आयले. खऱ्या अर्थान गोंय मुक्तीचो विचार गोयच्या भुयेर रुजलो. आणि इतलेच न्ही तर पोर्तुगीजां आड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्याच स्वारीत पोर्तुगीजांनी धर्मांतरणाचो हुकूमनामो फाटी घेतलो. या संघर्षा उपरांत बार्देशच्या स्वारी उपरांत शिवाजी महाराजांनी अजून एक मागीर उपरांत गेले ते डिचोली हांगा वचून रावले आणि शिवाजी महाराज आणि पोर्तुगीजांचो जो तह टिटी जाल्या ती डिचोली हांगा जालेली. तो शिवाजी महाराजांचा राज्याचा भाग आशिल्लो. सो बिचोली जो मेन टाउन आसा, जी पेट एरिया आसा, थंय ते अनेक वकील किंवा थंयचे जे लोक आसात तांचे कडेन मेळ्ळे. सो थंय खुबश्यो बैठकी जाल्यो आणि आतांय बिचोलचे लोक सांगतात की आमच्या घरान शिवाजी महाराज राविल्ले आणि थंयच्यान ते म्हणजे ही वॉज ट्रायंग टू अंडरस्टँड द सिच्युएशन ऑफ गोवा, की समाजात कितें चल्लां, गोंयच्या पोर्तुगीज खंय मेरेन स्प्रेड आसा. शिवाजी महाराजांनी त्या टायमार ताका कळ्ळें की पोर्तुगीजांक धांवडपाचें आसल्यार अशी शक्तीचो वापर करून पोर्तुगीजांक धांवडपाचें गोंयांतल्यान शक्य ना. त्या खातीर त्यांनी आपले गुप्तहेर सैनिकांची मोहीम सुरवात केली. अनेक शिवाजी महाराजांचे जे सैनिक असले ते वेशांतर करून ते गोवा राजधानीन पोर्तुगीजांच्या आगात वावरूंक लागले. आणि फुडली तयारी जाल्या उपरांत शिवाजी महाराजांनी भायल्यान सैन्य घेऊन भितर घुसपाचे आणि अचानक पोर्तुगीजांवर एक सर्जिकल स्ट्राईक करून गोवा शहर ताब्यात घेऊन पोर्तुगीजांक गोंया भायर धांवडपाचे अशी योजना आशिल्ली. परंतु ती सक्सेस जावन ना, खंय तरी फितुरी जाली आणि शिवाजी महाराजांचे जे सगळे जे गुप्तहेर सैनिक असले ते गव्हर्नरनी धरले आणि शिवाजी महाराजांक शिवाजी महाराजांच्या वकिलाक आपयले. त्याच्या कानसुलान मारून त्याका पोर्तुगीजांच्या हद्दीच्या बाहेर त्याका धांवडून दिले. शिवाजी महाराज त्या गोंयानच येतले. म्हणजे फुडल्याच वर्सा सन 1668 ही गजाल. वेंगुर्ला हांगा त्या मुक्कामाक आसतना ही तांकां गजाल कळली की आपले ही मोहीम सक्सेस जावन ना, आपले लोकांक धरलेले आसा. शिवाजी महाराज त्या उपरांत पुढे गोंयान येयले आणि त्यांनी फुडली एक व्हडली योजना केलेली की श्री सप्तकोटेश्वराचे पुनर्निर्माण. ते देऊळ म्हणजे राजदैवत गोयच्या कदंबांचे आणि ते आशिल्ले दिवारच्यान ते देऊळ पहिली बहामनी साम्राज्य तांणी उडयले. थंयच्यान विजयनगर राज्यांनी ते परत बांदले आणि विजयनगरच्या राजा मागीर जेन्ना पोर्तुगीज आयले, पोर्तुगीजांनी ते देऊळ मोडले आणि अशें म्हणटात की ताची जी पिंडी आशिल्ली ती एका जाग्यार उडयल्ली जंच्यान घाण उदक वता. सो इट इज नॉट जस्ट मियर डिस्ट्रक्शन ऑफ अ टेम्पल, बट इट इज कंप्लीट म्हणजे एक सायकोलॉजिकल म्हणजे एक मनाचेर हे घेता की पळय आमी तुमच्या देवळाक जे तुमचे एका काळाचे राजाचे कुलदैवत ताका आमी कितें करता पळया. आणि थंयच्यान जे सरदेसाय फॅमिली आशिल्ली बिचोलची, जी आता सावयवेरे सरदेसाय आसा, तांणी ते नारायणराव सरदेसाय हांणी ते मुर्ती घेतली, पिंडी घेतली नार्वेच्यान, जे ओल्ड नार्वे एरिया ऑफ दिवार, आणि थंयच्यान ती मुर्ती हाडली हिंदळे गांवांत, जे आयचे बिचोलेंतले नार्वे, आणि थंय एका गुहेंत ती स्थापन करून दवरिल्ली आणि ताची पुजा सगळे चालू केल्ले.
सो छत्रपती शिवाजी महाराज रिबिल्डिंग श्री सप्तकोटेश्वर मंदिर इज अ रिमाइंडर फॉर पीपल की तुमच्या खातीर कोणतरी आसा, असं कोणतरी गोयचे फक्त एम्पायर घेणं, तुमचे एक फक्त आपल्या खातीर एक एरिया एक्सपांड करणं, बट ही इज देअर फॉर द पीपल ऑफ गोवा अँड देअर आयडेंटिटी, देअर कल्चरल रिवायवल. आणि जेन्ना सप्तकोटेश्वर आम्ही बांदिल्ले पळयता ताचे मागीर हळूहळू आमकां इतिहासात दिसता की गोंयच्या लोकांनी एक म्हणजे तांच्या मध्ये एक उर्बा आयला की आम्ही आमचे जे लॉस्ट सिव्हिलायझेशन आसा, जे लॉस्ट आमची आयडेंटिटी आसा ती आम्ही परत रिक्लेम करू शकता. आणि ताच्या खातीर हळूहळू आणि एक 50 वर्सांनी 100 वर्सांनी गोंयची सगळी जी व्हडली देवळां आशिल्ली ती हळूहळू तांची एक पुनर्प्रतिष्ठापना आणि जे पूजा चलताली पण एक भव्य दिव्य मंदिर परत येवप, तांची अग्रशाळा परत सुरू जावप, हे सगळे आमकां दिसपाक लागता. आणि त्याची सुरुवात ही शिवाजी महाराजांच्या श्री सप्तकोटेश्वर मंदिर. पोर्तुगीजांकय त्यांना मेसेज गेलो आसतलो की हांगाच्या दैवताक राजाश्रय दिवपी एक राजा ह्या भूमीन येयलेलो आसा. अशा तरेन शिवाजी महाराजांचो हांगाच्या भूमीशी, हांगाच्या रयतेशी, हांगाच्या धर्माशी, राजकारणाशी, समाजकारणाची शिवाजी महाराजांची एक सुरुवात संबंध येयलेलो आसा. पुढे शिवाजी महाराजांनी 1675 सालान फोंडा जिंकून घेतले. फोंड्यासह कारवार, अंकोला हो भाग शिवाजी महाराजांच्या राज्याचो भाग झाला. म्हणजे गोयच्या 8ही तालुके आजचे नव्या काबिजाजीचे हे शिवाजी महाराजांच्या राज्याचो भाग झालो. शिवाजी महाराजांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी बेतूलचो किल्लो निर्माण केलो. हे सुद्धा पोर्तुगीजांक भय घालपा खातीरच निर्माण केलेलो. त्यांच्या बाळलीच्या हवालदाराने शिवाजी महाराजांच्या आद्यन तो किल्लो बांधलेलो असा. त्याचे जे पुरावे जे मिळतात ते सगळे पोर्तुगीज दप्तरांतल्यानच मिळता की पोर्तुगीजांक शिवाजी महाराजांचो भय कशें आशिल्लो. शिवाजी महाराजांचो मृत्यू जालो त्यावेळेचो गव्हर्नर आशिल्लो कोंदी सांद याने शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी पोर्तुगालच्या राजाक जी कळयलेली आसा त्यातली जी वाक्य बरयलेली आसा, जे बरयलेले आसा ते खूप महत्वाचे आसा. तो पिसुर्लेकरांनी त्यांच्या पोर्तुगीज मराठा संबंधान ते पोर्तुगीज मराठीन भाषांतर करून घातलेले आसा. ते मराठीन वाक्य जी अशी आसात, पोर्तुगीज गव्हर्नरनी आपल्या राजाक कळयलेली की शिवाजी राजाचा मृत्यू झाला आणि हे राज्य म्हणजे पोर्तुगीजांचं राज्य आता काळजीतून मुक्त झाले. पुढले वाक्य खूप महत्वाचे असा. हे वाक्य ज्याका कळले त्याका शिवाजी महाराजांची राजनीती कळली, शिवाजी महाराज कळले. शिवाजी राजा हा युद्ध काळापेक्षा आम्हाला शांततेच्या काळात अत्यंत धोकादायक होता. हे जे कळले ज्याका त्याका शिवाजी महाराजांची राजनीती, युद्धनीती कळली. युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळात पोर्तुगीजांक हो राजा अत्यंत खतरनाक दिसतलो. म्हणजे शिवाजी महाराजांची नीती कशी असली, शिवाजी महाराजांचे भय कसे असले पोर्तुगीजांक हे ते कळटले. स्वराज्याची ही गाथा हो होमखंड हांगाच सोंपलो ना, तर या होमखंडात आनीक समिधा दिवपा खातीर छत्रपती संभाजी महाराजांचो प्रवेश जालो. पोर्तुगीजां वांगडा संभाजी महाराजांचो जो संघर्ष झालेलो आसा तो एक व्हडलो संघर्ष आसा, म्हणजे महाभयंकर संघर्ष आसा. When he came to Goa, that is the complete Tandav or the Rudra form that we see in Goa. म्हणजे ताणी मर्दनगडचा किल्लो असतलो, थंयचे जे युद्ध जाला, वायसरॉय ऑलमोस्ट मरता वाचला थंय. मर्दनगडा वयल्यान ताणी सांतिस्तेवची आसा किंवा मोर्मुगांव हे सगळं ताणी म्हणजे एका फटाफट काबीज करत गेला. सो इट इज लायक हॅपनिंग व्हेरी फास्ट. म्हणजे थंय आमकां कंप्लीट वीर स्वरूप दिसता छत्रपती संभाजी महाराजांचे. संभाजी महाराजांनी एका टायमाक पोर्तुगीज आणि मुघल या दोन्ही शत्रूंचो गोंयान पराभव केलेलो असा. गोंयान एक लोकांक हे आसा की संभाजी महाराजांनी तेन्नाच गोंय जिखपाचे, मुघल थंय रायगडाक येवं ना अशें ना. मोगलांचे आक्रमण गोंयानच डिचोलीक जावपाचे आसले आणि डिचोलीवर आक्रमण झालेले आणि त्याचो फायदो पोर्तुगीजांनी घेऊन फोंडा संभाजी महाराजांचो जो फोंडा जिखपाचो त्यांनी तो जो प्रयत्न केलेलो तो संभाजी महाराजांनी आपल्या धाडसान आणि आपल्या तत्पर वेगवान हालचालीन तो पोर्तुगीजांक फोंड्याच्यान धांवडून काडले. गव्हर्नराक बरो मार बसलो आणि
हांगा डिचोली आजचो दोडामार्ग सगळो भाग खाली करून पोर्तुगीजांक थंय मोगलांक थंय खावपा जेवपाचें कांय मेळचें ना अशी व्यवस्था करून मोगलांचे हांगा उपाशी सैन्य आनी रोगरायनी सैन्य रोग जावन साथीचे रोग जावन हांगा डिचोली आनी दोडामार्ग तालुक्यात लाखान सैन्य मेले मोगलांचे। आनी ह्या वाटेन पोर्तुगीजांक संभाजी महाराज स्वता त्यांनी तांकां चेपले, तांकां लढाई करून तांचे पार त्यांचं कणो मोडून उडयलो। पुढे 40 वर्सान पोर्तुगीजांनी नवी काबिजाची जिखून घेतली की पानिपतच्या लढाई उपरांत सगळे मराठ्यांचे राजकारण सगळे हल्लेले। त्याचो फायदो घेवन हैदराचो लढाईचो फायदो घेवन त्यांनी 1763 फोंडा जिखून घेतलो सौंदेकरा कडल्यान, कारण सौंदेकर हो छत्रपतींचो जागीरदार आसलो, सावंत हो छत्रपतींचो जागीरदार आशिल्लो। आणि पुढे 1785च्या काळान पेडणे डिचोली 70 हो जिखून घेतलो। म्हणून तो पोर्तुगीजांनी हो भाग जिखून घेतना हांगा त्यांनी एक जाहीरनामा काढून गावागावान वाचून दाखयलो की आम्ही तुमच्या धर्माक आणि देवळाक हात लावचे न्ही। त्या खातीर आम्ही गोंयान भोंवतना एक आमकां दिसता की ह्या जुन्या काबिजातून जेन्ना नव्या काबिजेत वयता, तुम्ही हांगाच्यान बार्देशान कोलवाळच्यान धारगळ चला किंवा आसनोड्याच्यान पलतडी मुळगांव चला, मडगांवच्यान रायराशोलच्यान तुम्ही बोरी शिरोडा चला, ओल्ड गोवाच्यान जो खोर्लीचो पानस्तरीचो पूल काढून तुम्ही माशेलान चला, पलतडी तुमकां खुबशीं देवळां दिसतली, देवळांनी भरलेली गावां दिसतली, आयल्यान तुमकां दुसरें चित्र दिसतलें। आतां जे चित्र आसा ते 100-125 वर्सां पयलींचें आसा की आतांय हांगा ह्या वाटेन जुन्या काबिजेन देवळां जालेलीं आहा। जुन्या काबिजेंतली देवळां जालेलीं आसात ही आत्ताची 100-125 वर्सां जालेली आसात। हांगा तेच्या पयलीं पोर्तुगीजांनी सगळीं देवळां मोडलेली, परंतु नव्या काबिजातीन ही जी देवळां हांगाचो हिंदू धर्म किंवा भारतीय संस्कृती उरली, त्या खातीर शिवाजी महाराजांनी जे कार्य केलेले आसा त्या खातीरच हांगाचो भारतीय धर्म हिंदूंचें कार्य हांगा संस्कृती ही टिकून उरली। त्या खातीर एकच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज।